नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, ठरलं तर मग मालिकेत सध्या सायलीने आपल्या प्रेमाची कबुली अर्जुन समोर दिल्याचा सिक्वेन्स चालू आहे। नुकताच प्रसारित झालेल्या भागात तिने आपल्या मनातलं प्रेम व्यक्त केल्याचं पाहायला मिळत आहे। गुंडांशी मारामारी करताना अर्जुनवर मागून वार करण्यात येतो, यामुळे तो तोल जाऊन जमिनीवर कोसळतो। नवऱ्याची ही अवस्था पाहून सायली प्रचंड अस्वस्थ होते। ती मधुभाऊंचा हात झटकून अर्जुन जवळ जाते, त्याला उठवण्याचा प्रयत्न करते। शेवटी सायली म्हणते, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे अर्जुन सर। बायकोच्या तोंडून हे वाक्य ऐकताच अर्जुन अलगद डोळे उघडतो, त्याचा आनंद पार गगनात असा होतो। एकीकडे अर्जुन सायलीचं नातं बहरत असताना दुसरीकडे सुभेदारांच्या घरी जाऊन प्रिया त्यांच्या सायली विरोधात कान भरते। यामुळे लवकरात लवकर अर्जुनला सायली पासून दूर करून प्रिया आणि अर्जुनचं लग्न लावून द्यायचा असा निर्णय पूर्ण आजी घेते। या निर्णयाबद्दल ती अर्जुनला सांगते, पण प्रिया बरोबर लग्न करणार नाही असा ठाम निर्णय अर्जुन कुटुंबियांना सांगतो। पूर्ण आजीने अर्जुन आणि प्रियाच्या लग्नाची घाट घातल्याची बातमी आता सायली पर्यंत पोहोचणार आहे। कुसुम बरोबर या विषयावर चर्चा करताना सायली एक महत्वाचा निर्णय घेणार आहे। सुभेदारांच्या घरासाठी प्रिया अजिबात योग्य मुलगी नाही, त्यामुळे ठरलं तर मग मी माझ्या नवऱ्याशी पुन्हा एकदा लग्न करणार। अर्थात आधी दोघांचा कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असल्याने आता अर्जुन बरोबर पुन्हा लग्न करण्याचा निर्णय सायलीने घेतला आहे। मालिकेचा हा विशेष भाग 27 जानेवारीला प्रसारित केला जाईल। दरम्यान आता सायली आणि अर्जुन कसं लग्न करणार, सुभेदार कुटुंबीय यावर काय निर्णय घेणार, या सगळ्या गोष्टी मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।